मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी ज्या घरामध्ये ह्या सेवा आणि उपाय केले जातात तिथे कशाचीही कमी पडत नाही. लक्ष्मी मात्र स्थिर राहते. हाय हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलला. तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे का मी मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी कोणकोणत्या सेवा करत असते. तर बघा, आता मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे. प्रत्येकाच्या घरात आपण भगवान विष्णूंची सेवा करत असतो आणि काही ठिकाणी गुरुचरित्र पारायण सुद्धा सुरू झालेले आहेत. प्रत्येकाच्या घरामध्ये नाही, पण बऱ्याच सेवेकऱ्यांनी लावलेले आहेत. तर काही ठिकाणी स्वामी चरित्र सारामृताचं पारायण सुरू झालेलं आहे. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा खूप जास्त महत्वाचा भाग आहे. या वर्षी 4 गुरुवार आलेले आहेत, म्हणून प्रत्येक गुरुवारी किंवा तुम्ही जर पूर्ण मार्गशीर्ष महिना भरून ह्या सर्व सेवा केल्या तर तुम्हाला नक्कीच चांगला अनुभव येईल. त्या कोणत्या ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीच्या सेवा करतो, पण मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंच्या सेवेसाठी सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याकडून जर भगवान विष्णूंची सेवा घडली तर खूप चांगला अनुभव आपल्याला येतो. पण गुरुवारी तरी आवर्जून तुम्ही या सेवा केल्या गेल्या पाहिजे. पूर्ण मार्गशीर्ष महिना जर तुम्हाला या सेवा करणं शक्य झालं तर अतिशय खूप चांगल्या पद्धतीचा परिणाम किंवा चांगला अनुभव तुम्हाला नक्कीच येतो. पण नाही काही तर गुरुवारी तरी तुम्ही केलं पाहिजे. बघा, कारण गुरुवारी आपण लक्ष्मीपूजन करत असतो. कारण बघा, माता लक्ष्मीला काय प्रिय आहे, तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा प्रिय आहे. त्याच्याबरोबरच तिची सुद्धा सेवा आपण करत असतो. तर गुरुवार म्हटलं म्हणजे आपण उंबरठ्याला हळदीचं लेपन करत असतो. हळद घेऊन त्यामध्ये आपण गोमूत्र, गुलाबजल किंवा गंगाजल टाकत असतो आणि छान अशा हळदीने उंबरठा आपण सारवत असतो, पूजन करत असतो. प्रत्येकाला कसा सारवावा किंवा कशा पद्धतीने त्याचं सुशोभीकरण करावं, छान छान रांगोळ्या काढाव्या, हे ज्याच्या त्याचा म्हणजे ज्याचा त्याचा आवडीचा भाग आहे, सवडीचा भाग आहे. मात्र तुम्हाला ज्या पद्धतीने जमेल तेवढं तुम्ही जर चांगलं केलं ना, तर नक्कीच माता लक्ष्मीच्या त्या आवडीच्या प्रिय गोष्टी आहेत, त्याचबरोबर सेवा सुद्धा करणं तितकंच महत्वाचं आहे. म्हणून बघा, छान असा उंबरठा आपण सारवत असतो, पूजन करत असतो, छान छान रांगोळ्या काढतो. माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय आहे म्हणून आपण हे सर्व काही सेवा करत असतो. पण त्याचबरोबर माता लक्ष्मीला ज्या ज्या घरात प्रत्येक स्त्रीचा मानसन्मान होतो, स्त्री आनंदी असेल, प्रसन्न असेल, तर प्रत्येक घरामध्ये माता लक्ष्मी ही जास्त माता लक्ष्मीला ते घर जास्त आवडत असतं. बघा, हळदीचं लेपन करतो. शास्त्र काय सांगतं, तर शास्त्र असं सांगत असतं आणि आयुर्वेद सुद्धा तेच सांगतं का हळद ही आयुर्वेदिक आहे. हळद आयुर्वेदिक असल्यामुळे आपण जेव्हा हळदीचं लेपन आपण घरामध्ये किंवा उंबरठ्याला करतो ना, तेव्हा काय होतं, तर घरातील नकारात्मकता निघण्यास मदत होते. म्हणून आपण केंद्रात सांगितल्याप्रमाणे अमावस्येला तर करतोच, पण येणाऱ्या प्रत्येक सणवार, शुभ दिवशी आपण करत असतो. मग हे गुरुवार जे असतात किंवा मार्गशीर्ष महिना हा तितकाच पवित्र मानला गेलेला आहे. माता लक्ष्मीच्या सेवेसाठीचा तेवढाच महत्वाचा विषय आहे म्हणजे हा गुरुवार. प्रत्येक घर जर प्रसन्न असेल तर माता लक्ष्मी खूप जास्त आवडत असते किंवा माता लक्ष्मीला तिथे थांबावंसं वाटत असते. ज्या घरात माता लक्ष्मीच्या सेवा होतात, स्वच्छ घर, सुगंध वास, प्रसन्न वातावरण, घर माता लक्ष्मीला तितकंच प्रिय आहे. तुम्ही काय किती सुशोभीकरण करत आहे यापेक्षा तुमचं घर किती स्वच्छ आहे, तुम्ही सेवा करता आहे का, किंवा सेवेबरोबरच स्वच्छता सुद्धा तितकीच महत्वाची आहे. कारण आपणच म्हणतो ना, घरी जर आपल्या घरामध्ये जर स्वच्छता असली तर आपल्याला सुद्धा तेवढं छान आणि प्रसन्न वाटत असतं. बघा, गुरुवारी तुळशीला कच्चं दूध आपण अर्पण करत असतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये तरी आवर्जून या सेवा कराव्या, कारण याचा सुद्धा खूप छान असा अनुभव सर्वांना आलेला आहे. मार्गशीर्ष महिन्यात 5, 7, 11 या पद्धतीने सत्यनारायण करायचे आहेत. कारण 4 गुरुवार ह्या महिन्यात आलेले आहेत, म्हणून तुम्ही देखील 3 सत्यनारायण गुरुवारी करू शकतात. माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याकडनं तेवढीच प्रभावी सेवा घडत असते आणि भगवान विष्णूंची देखील आपल्याकडनं ही सेवा घडते. बऱ्याच महिलांकडे महालक्ष्मी गुरुवार असतील तर त्यांनी सुद्धा घरातील वातावरण स्वच्छ ठेवावं. ज्या मी तुम्हाला सांगते आहे का मी कोणत्या सेवा करते, या सेवा तुम्ही सुद्धा कराव्या. तर बघा, मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी तरी महालक्ष्मी अष्टकम खूप प्रभावी सेवा आहे, ती करावी. 11 वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करावं. त्याचबरोबर श्रीसूक्तम म्हणून तुम्ही श्रीसूक्तमचा पाठ करावा, कुंकुमार्जन करावं. ह्या संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज जर तुम्ही स्त्री यंत्रावर श्रीसूक्तम म्हणून कुंकुमार्जन केलं तर तुम्हाला खूप सुंदर अशी छान छान अनुभव येतील. बऱ्याच घरांमध्ये पैशाच्या अडचणी येतात. त्यांनी जर महिलांनी पूर्ण मार्गशीर्ष महिनाभर जर कुंकुमार्जन केलं तर नक्की छान अनुभव तुम्हाला येईल. श्रीसूक्तम म्हणून तुम्ही कुंकुमार्जन करू शकतात किंवा ओम श्री महालक्ष्मी नमः
नमो नमः या मंत्राचं तुम्ही मंत्रजाप करू शकतात. बघा, कुंकुमार्जन करत असताना स्त्री यंत्र जर तुमच्याकडे असेल किंवा माता लक्ष्मीचा फोटो असेल, मूर्ती असेल, तर आपल्या कुळदेवतेचा फोटो असेल तर त्यांच्यावर तुम्ही कुंकुमार्जन करू शकता. तेच कुंकू तुम्ही पुन्हा वापरू शकता. तुम्ही असं केल्याने काय होतं, त्या कुंकवाची शक्ती, त्या कुंकवाचे प्रभाव जो काही आहे तो जास्त प्रमाणात होतो, म्हणून ते कुंकू तुम्ही वापरू शकता. बघा, 16 वेळा श्री सूक्तम कुंकुमार्जन करायचं आहे. खूप छान अशी ही प्रभावी सेवा आहे, कारण श्री सूक्तमचा पाठ हा माता लक्ष्मीला आणि माता लक्ष्मीच्या सेवेसाठीचा सर्वात महत्वाचा जर तुम्ही म्हटलं तर कुंकुमार्जन हा विधी आहे. बघा, 16 वेळा श्रीसूक्तमचं म्हणून कुंकुमार्जन करावं. ज्यांना महालक्ष्मीचे 108 नावे येत असतील त्यांनी 108 नावे पठण करत कुंकुमार्जन म्हणावं, किंवा 1 वेळा श्रीसूक्तम म्हणून पठण, 1 वेळा, 3 वेळा किंवा 5 वेळा किंवा 21 वेळा जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने श्रीसूक्तम म्हणून पठण करावं. म्हणजे तुम्ही जर एवढं पूर्ण मार्गशीर्ष महिनाभर केलं ना, तर खूप छान तुम्हाला अनुभव येतील. मार्गशीर्ष महिन्यात व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करावं. दररोज या पूर्ण महिनाभर विष्णू सहस्त्रनामावली आणि विष्णू सहस्त्रनाम संध्याकाळी पठण करावं. दररोज संध्याकाळी या सेवा करा. नक्कीच तुम्हाला तितकाच सुंदर असा अनुभव येईल. कारण बघा, भगवान श्रीहरी विष्णू हे जगाचे पालनकर्ता आहे. तर ते आपल्या अडचणी का नाही समजून घेणार, आणि माता लक्ष्मीला काय प्रिय आहे, तर माता लक्ष्मीला भगवान विष्णूंची सेवा ही तेवढीच प्रिय आहे. म्हणून माता लक्ष्मी बरोबरच भगवान विष्णूंची सेवा सुद्धा केली गेली पाहिजे. आणि भगवान विष्णूंची सेवा माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे आपण विष्णू सहस्त्रनाम पठण करत असतो. आणि माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, तर 8 प्रकारच्या लक्ष्मी आहेत. अष्टलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी. आपलं घर गोकुळासारखं राहावं. आपल्या घरातील व्यक्ती सर्वजण सुखरूप राहावे. घरात कशाची कमतरता नाही, धनधान्याची कमतरता नाही, संतान प्राप्ती होते. या सर्व सेवा बघा, जर तुम्ही बऱ्याच घरांमध्ये खूप काही पैसा आहे परंतु संतान सुख नाहीये किंवा शांतता नाही आहे, लक्ष्मी टिकत नाही, आपण जर त्या घरामध्ये गेलो आणि वादविवाद सुरू असेल तर आपण तरी बसू का हो तिथे? आपणही लगेच निघून येऊ. तर माता लक्ष्मी थांबेल का अशा ठिकाणी? ज्या ठिकाणी स्वच्छता नाही आहे, शांतता नाही आहे, अशा ठिकाणी तर कोणताही देव थांबत नाही. आणि माता लक्ष्मी तर तेवढी चंचल आहे, म्हणून ती सुद्धा नाही थांबणार. म्हणजे संतान सुख किंवा संतान सुख जे असतं ना, त्याला आपण लक्ष्मी म्हणत असतो. या सर्व 8 लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून आपण या सर्व काही सेवा करत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी असणं तितकंच महत्वाचं आहे. कारण बघा, आपण जेव्हा सर्व पैसा पैसा करतो तेव्हा स्तोत्राचं, मंत्राचं पठण करतो. जेव्हा आपल्याकडनं सेवा घडत असतात तेव्हा स्तोत्र, मंत्र हे खूप छान पद्धतीने आपण पठण करतो आणि आपल्याला सुद्धा ते ऐकायला, वाचायला छान वाटतं. 1 दिवस जड जातं, 2 दिवस जड जातं, पण पुन्हा पुन्हा या सेवा केल्या ना का छान वाटतात. आपलं मन प्रसन्न होतं, आपल्या शरीराची ऊर्जा वाढते, आपल्याला ऊर्जा प्राप्त होते, घरात सुख, शांती, समृद्धी वाटते. संध्याकाळी दररोज 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम किंवा विष्णू सहस्त्रनामावली पठण करावं. विष्णू सहस्त्रनाम तुम्हाला पठण करणं शक्य होत नसेल तर तुम्ही एक श्लोकी विष्णू सहस्त्रनाम सुद्धा आहे, ते सुद्धा तुम्ही पठण करू शकतात 11 वेळा. 1 वेळा श्री सुक्तम, 1 किंवा 3 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं तुम्हाला पठण करायचं आहे. 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे. 16 वेळा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची म्हणायची मंत्र. या सर्व मार्गशीर्ष महिनाभर या सर्व सेवा दररोज तुम्हाला करायच्या आहे किंवा गुरुवारी तरी तुम्हाला करायचे आहे. नक्कीच तुम्हाला छान असा अनुभव येतो. सत्यनारायण जरी जमला तरी सुद्धा तुम्ही 4 गुरुवार किंवा 3 गुरुवार सत्यनारायण करू शकतात. कारण सत्यनारायण आपण कशासाठी करतो, तर लक्ष्मीची कृपा प्राप्त व्हावी, लक्ष्मी चंचल आहे तर ती स्थिर व्हावी यासाठी आपण सत्यनारायण करत असतो. म्हणून माता लक्ष्मी बरोबरच भगवान विष्णूंची ही सेवा घडते. कारण ज्याप्रमाणे श्रावण मास महिनाभर खूप जास्त महत्वाचा असतो, अगदी त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना खूप जास्त महत्वाचा आहे. ह्या महिन्यात जास्तीत जास्त आपल्याकडून होतील तेवढ्या सेवा करणं या तितक्याच महत्वाच्या आहे. कारण बघा, माता लक्ष्मीच्या आणि भगवान विष्णूंच्या या दोघांच्या सेवा घडत असतात. तुम्ही बघितलं, मी तुम्हाला दाखवलं का सकाळी मी छान असं उंबरठ्याला लेपन केलं, नंतर तुळशीचं सुद्धा छान असं औक्षण केलं. कच्चं दूध सुद्धा तुम्ही तुळशीला अर्पण करू शकतात मार्गशीर्ष महिनाभर, किंवा नाही महिनाभर तर गुरुवारी तरी आवर्जून करू शकतात. त्याच्यानंतर अभिषेक जे काही आहे आपले अभिषेक वगैरे करून घेतले. श्री सुक्तमचा अभिषेक मी दररोज करत असते श्रीयंत्रावर पाण्याने. आणि मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार होता म्हणून संध्याकाळी छान असं कुंकुमार्जन केलं, कारण सकाळी अजिबात जमलेलं नाही.
या सेवा होत्या. पुन्हा गुरुवार असल्यामुळे केंद्रात सुद्धा जायचं होतं. म्हणून नाही जमलं. म्हणून संध्याकाळी 16 वेळा श्री सुक्तम म्हणून छान असा अभिषेक केला. नंतर विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, लक्ष्मी गायत्री मंत्र, नवार्णव मंत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम या सर्वांचं छान असं पठण केलं. संध्याकाळी सुद्धा बाकीच्या सेवा होत्या त्या रुजू केल्या आणि छान वाटतं. अशा सेवा केल्या ना का मनाला सुद्धा छान वाटतं आणि प्रसन्न वाटत असतं. तर बघा, ज्या घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा ज्या घरामध्ये पैशाची चणचण आहे, खूप सारा पगार आहे, मात्र मात्र लक्ष्मी माता स्थिर नाहीये, अशा लोकांनी तर मात्र ह्या मार्गशीर्ष महिन्याच्या पूर्ण महिनाभर स्त्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकता. श्रीसूक्तमचा पाठ म्हणू शकता, कारण श्रीसूक्तम ही तितकीच प्रभावी आणि छान माता लक्ष्मीला आवडणारी सेवा आहे. विष्णू सहस्त्रनाम म्हणू शकता, व्यंकटेश स्तोत्रमचं तुम्ही पठण करू शकता. त्याच पद्धतीने बघा, तुम्ही जर असं बघितलं ना, तर लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी या सेवा तितक्याच महत्त्वाच्या आहे. आणि जेव्हा आपण श्रीसूक्तमचा पाठ करतो ना, तेव्हा घरामध्ये सुद्धा अनुभव, असे छान छान अनुभव आपल्याला येतात. पैसा कितीही असो, मग कमवण्याला महत्त्व नाही, मात्र ते थांबला पाहिजे, स्थिर राहायला पाहिजे आणि ह्या सेवेने माता लक्ष्मी स्थिर होते. जेव्हा तुम्ही कुंकुमार्जनची सेवा करतात ना, तेव्हा सर्वप्रथम सुरुवातीला तुपाचा दिवा लावायचा. त्याच्यानंतर छान असं धूपदीप लावायचं. मी सुद्धा केंद्रातली जी काही धूप होती ना, ती लावलेली होती. तुपाचा दिवा लावला आणि त्याच्यानंतरच कुंकुमार्जन करायचं. कुंकुमार्जनच्या या सेवा नक्कीच तुम्ही या मार्गशीर्ष महिनाभर करा. मार्गशीर्ष महिनाभर नाहीच जमलं किंवा तुम्ही जॉबला जात असाल, घरी वेळ नसेल, तर आवर्जून तुम्ही प्रत्येक गुरुवारी करा. मी सुद्धा पहिला गुरुवार होता आणि कोणकोणत्या सेवा केल्या याच तुमच्यासोबत शेअर केल्या. सो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून मला सांगा. तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. तर येणाऱ्या मंगळवारी, शुक्रवारी सुद्धा कोणकोणत्या सेवा करायच्या मार्गशीर्ष महिन्यात याचा सुद्धा मी लवकरच फुल व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर अपलोड करणार आहे. सो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक यू.